सभापती महोदया, गेल्या अधिवेशनात मंत्री महोदयांनी आणि शासनाने ते सांगितलं, तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी देतात। सभापती महोदया, आम्ही या सभागृहामध्ये चर्चा करतो, या वेळेला गेल्या वेळेला आरक्षणाबाबत चर्चा झाली, त्यावेळेला पण आम्ही इथे मागणी केली की जातीय निहाय जनगणना पहिल्यांदा करा आणि आरक्षण वाढलं पाहिजे। आरक्षण तुम्ही 10% वाढवलं, ते वाढवता येतं का? कायद्याप्रमाणे वाढवता येत नाही। आणि त्यामुळे सभापती महोदया, या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जी एका कोणी शहाणीने एक केस टाकली, त्याच्यावर आज आपण सगळं थांबलेलो आहोत। म्हणजे ही सगळी लबाडी चाललेली आहे। ओबीसी समाज आणि मराठा समाजाला या ठिकाणी खेळवण्याचं काम चाललेलं आहे। सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाहीये आणि म्हणून हे आरक्षण वाढवण्याचं धोरण आणि त्यावर तुमच्या मंत्रिमंडळ तुमची जी कमिटी नेमली त्याच्यावर चर्चा झाली का? नंबर 1। नंबर 2, हे आरक्षण जे आहे याच्या आधी तुम्ही जे वाढवलं होतं, जसं आर्थिक दृष्ट्या दुर्बल आपण वाढवलेलं आहे की ज्याला तुम्ही 10% दिलेलं आहे केंद्र सरकारने, ते कुठल्या कायद्याने दिलंय? जर आपल्याला वाढवता येत नाही मग तो कुठल्या कायद्याने ते दिलेलं आहे? त्याची पण कमिटीने विचार केला आहे का? कमिटीने त्याचा अभ्यास केलाय का? आणि तिसरा प्रश्न, जातीय जनगणना तामिळनाडूने केली, बिहारने केली, बिहारला परवा स्टे आलेला आहे, त्याबाबत विचार विनय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत देताना करेल का? या 3 माझ्या प्रमुख प्रश्न आहेत।